ॲक्च्युअल बजेट कसं बनतं, त्याला कायदेशीर मान्यता कशी मिळते, त्यामध्ये काय काय सगळ्या प्रोव्हिजन्स ते सगळं आपण समजून घ्या. सगळ्यात अगोदर आपण काय पाहूया, फॉर्म्युलेशन ऑफ बजेट म्हणजे संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडण्याच्या अगोदर तो कसा बनविला जातो हे आपण सोप्या भाषेत समजून घ्या. चला एक सोपी प्रोसेस मी अगोदर तुम्हाला काय करतो, थीम सांगतो. काय असतं, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये म्हणजे जवळपास दिवाळीनंतरच्या महिन्यात किंवा दिवाळीच्या आसपासच्या महिन्यात वित्त मंत्रालयाकडनं जे सगळे प्रशासकीय मंत्रालय आहेत या सर्व प्रशासकीय मंत्रालयांना एक क्वेश्चनेअर म्हणजे प्रश्नावली पाठवली जाते. प्रश्नावली, या प्रश्नावलीमध्ये हे जे सर्व ऑफिसर्स आहेत त्या रिस्पेक्टिव्ह मिनिस्ट्रीमधले, खास करून सचिव लोक, त्यांचे वित्त ऑफिसर्स आणि एक महत्त्वाचा ऑफिसर असतो ज्याचं नाव आहे ड्रॉइंग अँड डिस्बर्सिंग ऑफिसर. दोन शब्द आहेत. ड्रॉइंग, ड्रॉ म्हणजे ड्रॉ करणारा किंवा पैसे विथड्रॉ करणारा किंवा पैसे काढणारा, आणि डिस्बर्सिंग म्हणजे जे पैसे काढलेले हे पैसे वाटणारा अधिकारी. तर या अधिकाऱ्याकडे ही प्रश्नावली जाते. मग त्या अधिकाऱ्याला विचारलं जातं की मागच्या वर्षी तुम्हाला किती पैसे मिळाले होते, हे पैसे तुम्हाला कोणत्या कोणत्या हेडच्या अंतर्गत मिळाले होते, हे पैसे तुम्ही कुठं कुठं खर्च करणं अपेक्षित होतं, तुम्हाला कुठं कुठं पैसे खर्च करायला मिळालेत, तुम्ही कसे कसे पैसे हे खर्च केलेत, हे सगळंच्या सगळं तुम्हाला विचारलं जातं. आणि हे सगळं जे तुम्हाला विचारलं गेले या विचारलेल्या गोष्टीवर तुम्हाला सगळं फॉर्म भरायचा असतो आणि हा फॉर्म तुम्हाला समोर पाठवायचा असतो. आता पहा, बेसिक गोष्ट काय आहे, हे सगळी प्रश्नावली भरत असताना एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तुम्ही बघा, ज्यावेळेस तुम्ही परीक्षेची तयारी करत असता आणि तुम्हाला घरून मोजके पैसे येत असतात, बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे आपण मध्यमवर्गीय घरातील आहोत, आपल्याला काय खूप असे वारेमा भरपूर असे पैसे येत नसतात. आपल्याला येणारे पैसे कसे असतात, मोजके असतात, लिमिटेड पैसे असतात, बरोबर. आता जेव्हा तुम्हाला हे मोजके पैसे येत असतात तर त्यावेळेस गोष्ट कशी आहे, सिंपल कन्सेप्ट आहे. तुम्हाला पैसे हवे असतात 5,000, बरोबर आहे, पण तुम्हाला माहिती आहे जर मी आईला 5,000 रुपये मागितले तर मला 5,000 नाही मिळणार, मला किती मिळणार आहेत, मला मिळणार आहे 3,000 4,000. मग तुम्ही सुरुवातीलाच काय करता, तुमचं बजेट जास्त सांगता. तुम्ही सांगता की यावेळेस असं लॉक टेबल घ्यायचं आहे, आणखीन असं असं घ्यायचं, तसं सगळं घ्यायचं आहे, नोट्स हव्या लागणार आहेत आणि सिलेबस बदलल्याने 2-3 पुस्तकं नवीन घ्यायची आहेत, त्यामुळे मला पैसे लागतील 8,000. हे तुम्ही आईला सांगता किंवा घरच्यांना सांगता. मग घरचे काय म्हणतात की आता आपली पण तंगी सुरू आहे, बी बियाणं घ्यायचं आहे, सगळं करायचं आहे, तर मी तुला काय करते आता 5,000 रुपये देते. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही डिमांड करताय 8,000ची आणि तुम्हाला मिळतात 5,000. तर ही जी प्रक्रिया आपल्या घरामध्ये राबविली जाते, सेम प्रक्रिया बजेट बनवताना सुद्धा राबविली जाते, काहीही फरक नाही. मग काय असतं, मी तुम्हाला एक सिंपल स्ट्रक्चर दाखवतो. पहा, हे एक मंत्रालय आहे, बरोबर आहे. या मंत्रालयामध्ये 3 विभाग आहेत. विभाग 1, दुसरा आहे विभाग 2, डिपार्टमेंट 2, तिसरा आहे डिपार्टमेंट 3, बरोबर. आता या मंत्रालयाला माहिती आहे की मला या वर्षामध्ये जवळपास 400 रुपये मिळणार आहे, 400 रुपये. आणि हे सगळ्या विभागांना माहीत असतं की आपल्या जो मेन बॉस आहे, मंत्री, याला 400 रुपये मिळणार आहे, बरोबर. मग हा विभाग, याचा जो सचिव असतो हा काय म्हणतो, मला इथून इथपर्यंत रस्ता बांधायचा, यासाठी मला सगळे टोटल पैसे लागणार आहेत 200 रुपये. मग हा पण काय म्हणतो, मला इथून इथपर्यंत रस्ता बांधायचा आहे, याला मला पैसे लागणार आहेत 200. दोघांनी काय केलं, आपण आपली डिमांड 200 मांडली. आणि D3 सुद्धा काय म्हणतो, मला सुद्धा 200 रुपयांची गरज आहे. आलं लक्षात? मग ते काय करतात, स्वतःचं डिमांड जास्त मांडतात आणि सोबत काय करतात, सेम कामासाठी 2दा पैसे दाखवतात, एक इन्फॉर्मली. मग यावेळेस मंत्री काय म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला 200ची गरज आहे, पण हे कामाचं ओव्हरलॅपिंग होतंय, मी तुम्हाला 100 देतो, मी तुम्हाला 100 देतो. आणि हे जे डिपार्टमेंट आहे हे महत्त्वाचं आणि सेपरेट डिपार्टमेंट आहे, याला 200 देतो. या सोयीनं काय झालं, तुम्ही मागणी जरी 100ची केली असेल, 200ची केली असेल, तरी तुम्हाला ॲक्च्युअल किती मिळतात, फक्त 100 मिळतात. तुम्हाला किती मिळतात, 200 मिळतात. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही कितीही पैसे मागितले तरी तेवढे पैसे तुम्हाला लगेच मिळतील याची शाश्वती नसते, याची गॅरंटी नसते. तुम्ही कितीही पैसे मागितले तरी ते पैसे तुम्हाला लगेच मिळतील याची शाश्वती नसते, याची कसलीही गॅरंटी नसते. ही सगळ्यात महत्त्वाची बाब. आलं लक्षात? आणि यामुळे मग काय होतं, तुम्हाला 400 रुपये हे या पद्धतीनं मिळतात. मग मला सांगा, या ठिकाणी यांची जी मागणी आहे, या मागणीला कॉन्सॉलिडेट करणं, यांना सेटल करणं हे कोणाचं काम असतं, हे त्या मंत्र्याचं काम असतं, या मंत्र्याच्या सचिवांचं काम असतं. तर हे कॉन्सॉलिडेशन आणि सेटलमेंट म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये काय असतं, हे सगळे क्वेश्चनेअर वित्तमंत्र्याकडनं या प्रशासकीय मंत्रालयांकडे येतात. हे सगळे आपण आपल्या मागण्या त्यामध्ये मांडतात, त्यांचं कॉन्सॉलिडेशन होतं, सेटलमेंट होतं. मग या सगळ्या मागण्या वित्तमंत्र्यांकडे जातात. आता वित्तमंत्र्यांकडे जाताना पण काय असतं, समजा हे वित्तमंत्री आहेत, बरोबर आहे. मग या वित्तमंत्र्यांना हे संरक्षण मंत्रालय आहे,
त्यानंतर हे शेती मंत्रालय आहे, कृषी मंत्रालय, त्यानंतर हे रसायने मंत्रालय आहे आणि शेवटचं आहे रस्ते मंत्रालय, बरोबर आहे. हे 4 मंत्रालय आहेत. आता समजा वित्त मंत्र्यांकडे आहेत एकूण 1000 रुपये, बरोबर आहे. म्हणजे 4ही लोक काय करणार, त्यांच्याकडनं असे पैसे मागणार की जेणेकरून त्यांनी जास्त पैसे मागतील आणि त्यांना जेवढे हवे तेवढे पैसे मिळतील. ही प्रोसेस दरवर्षी चालते. फक्त इथं काय असतं, नॉर्मली तुमच्या मंत्रालयाच्या अंतर्गत जेव्हा हा वाद सोडविला जातो त्यावेळेस मंत्री बॉस असतो, त्यामुळं मंत्री जे म्हणाल ते फायनल असतं, बरोबर आहे. पण या ठिकाणी कसं असतं, इथं वित्त मंत्री समजा अरुण जेटली आहेत, पण खालचे संरक्षण मंत्री हे खूप जास्त स्ट्रॉंग आहेत, पॉप्युलर आहेत. म्हणजे समजा किंवा इथं शेती मंत्री हे सुद्धा खूप जास्त स्ट्रॉंग आहेत, पॉप्युलर आहेत. मग अशा वेळी वित्त मंत्री सरळ सरळ त्यांना नाही म्हणू शकत नाहीत, का त्यांचं वजन असतं. अशा वेळी मग पंतप्रधानांना हस्तक्षेप करावा लागतो आणि याचं कॉन्सल्टेशन होतं. हे कॉन्सॉलिडेशन झाल्यानंतर मग शेवटी हे जे बजेट तयार झाले, हे तयार झालेलं बजेट कॅबिनेट मिटिंगमध्ये मांडलं जातं. कॅबिनेट म्हणजे काय, अत्यंत महत्त्वाचे पोर्टफोलिओ किंवा अत्यंत महत्त्वाचे डिपार्टमेंट होल्ड करणाऱ्या सर्व मंत्र्यांना आपण कॅबिनेट मंत्री असं म्हणतो. मग हे जे आपलं बजेट आहे, हे बजेट आपण त्या ठिकाणी काय करतो, त्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये मांडतो. मग कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये या बजेटला मान्यता मिळते आणि बजेटला मान्यता मिळाल्यानंतर मग हे बजेट संसदेमध्ये मांडलं जातं. लक्षात ठेवा, कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये बजेटला मान्यता मिळाल्यानंतर बजेटमधील कोणतीही तरतूद ही लोकांसमोर येता कामा नये, कारण 2 सगळ्यात महत्त्वाची वाक्य आहेत जी खूपदा परीक्षेत विचारली गेलेली आहेत. पहिलं महत्त्वाचं वाक्य आहे, बजेट इज अ सिक्रेट डॉक्युमेंट. अर्थसंकल्प हे गुप्त डॉक्युमेंट आहे. आणि दुसरं महत्त्वाचं वाक्य आहे, बजेट इज अ प्रॉपर्टी ऑफ पार्लमेंट. अर्थसंकल्प हा संसदेची प्रॉपर्टी आहे, ज्यामध्ये जोपर्यंत संसदेकडे संसदेकडे ते बजेट जात नाही तोपर्यंत ते पास होऊ शकत नाही. 2 वाक्य लक्षात ठेवा, बजेट इज अ सिक्रेट डॉक्युमेंट आणि दुसरं वाक्य आहे, बजेट इज अ प्रॉपर्टी ऑफ दी पार्लमेंट. ही 2 सगळ्यात महत्त्वाची वाक्य आहेत. तुम्हाला प्रोसेस कळली.